देशात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर आणि पश्चिम भारताला हा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, उत्तर आणि पश्चिम भारताला हवामान उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? किरण, जर का मागील 8 दिवसात पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला उष्णतेच्या लाटा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। खास करून विदर्भामध्ये मागील 8 दिवसांपासून अनेक ठिकाणी जे तापमान आहे ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। अशातच 29 तारखेपर्यंत देशात उष्णतेची लाट ही कायम राहण्याचा अंदाज जो आहे तो भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। तशा प्रकारची पत्रकार परिषद देखील महापात्रा जे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक आहेत त्यांच्याकडनं घेण्यात आलेली होती। त्यांच्याकडनं मान्सून संदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे। 160% दीर्घ कालावधीमध्ये पावसाचा अंदाज जो आहे, मान्सून जो आहे तो त्यांच्याकडनं जारी करण्यात आलेला आहे। आणि एकूणच या संदर्भातली दुसऱ्यांदा स्पष्टोक्ती जी आहे ती आपल्याला IMD कडनं देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच 30 मे नंतर कुठेतरी ही उष्णतेची लाट जी आहे ती कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जो आहे तो मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो आपल्याला बरसताना पाहायला मिळणार आहे। मात्र तोपर्यंत एकूण जे मान्सून पूर्व पावसाच्या अगोदरपर्यंत हे उष्णतेची लाट जी आहे ते कायम राहील आणि काही ठिकाणी आपल्याला अजूनपर्यंत जे तापमान आहे ते चढत पाहायला मिळेल। किरण, नक्कीच अभिषेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।